औंढा नागनाथ तालुक्यामधील मौजे गोळेगाव येथील गट क्रमांक 105, 106, 109, 111 मध्ये शेतकऱ्यांना जाण्यासाठी रस्ता दीपक मुळे व केशव हाके यांनी बंद केल्याने रस्ता खुला करून देण्यासाठी औंढा नागनाथ तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आमरण उपोषण. मौजे गोळेगाव येथील शेतकरी आज दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी औंढा नागनाथ तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले असून 25 सप्टेंबर 2025 व 16 डिसेंबर 2025 रोजी औंढा नागनाथ तहसीलदार यांना निवेदन सादर केले होते. परंतु निवेदनावर आजपर्यंत तहसील कार्यालयामार्फत कुठल्याच प्रकारची कारवाई झालेली दिसून येत नसल्याने मौजे गोळेगाव येथील शेतकऱ्यांनी संजाप गिरे, प्रभाकर येळणे, हरिश्चंद्र येळणे, सतीश गिरे, प्रकाश येळणे, सुनील येळणे, सीताराम कपाटे, शेख सद्दाम, मनोहर कोकाटे, बळीराम कपाटे, वामन डाकोरे आमरण उपोषणास बसले आहेत. उपोषणकर्त्यांनी निवेदनामध्ये मागणी केली आहे की तलाठी मंडळ अधिकारी यांना आपल्या स्तरावरून तात्काळ आदेशित करून शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी तसेच मालाची वाहतूक करण्यासाठी दीपक नामदेव मुळे व केशव हाके यांनी जुना वहिवाटाचा रस्ता बंद केल्याने तात्काळ मोकळा करून द्यावा. तहसील कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने शेतकरी आमरण उपोषणास बसले असून मौजे गोळेगाव येथील गट क्रमांक 105, 106, 109, 111 मधील शेतात जाणारा रस्ता खुला करून देणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण तहसील कार्यालयासमोर करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली तसेच उपविभागीय कार्यालय वसमत औंढा नागनाथ तहसीलदार यांना दिला आहे. मौजे गोळेगाव येथील गट क्रमांक 105, 106, 109, 111 मध्ये जाणारा रस्ता शेतकऱ्यांना खुला करून देण्याकरिता आमरण उपोषणाला बसले आहेत. समृद्धी न्यूज नेटवर्क साठी श्रमिक मुळे औंढा नागनाथ.